Welcome to all students. So last lecture we have seen the lubricator. Okay, the lubricator means compressed air plus oil particles are mixed. बरोबर आहे. आणि कशासाठी केलं आपण टू reduce the friction, जे घर्षण होणार आहे, फ्रिक्शन ऑफ द कंपोनंट. ओके, त्याच्यामुळे जी डिव्हाइस आहे, जे कंपोनंट आहे, त्यांची लाईफ ही वाढणार आहे बिकॉज ऑफ द लुब्रिकेटर. ओके, नेक्स्ट पार्ट जो आहे इम्पॉर्टंट आहे तो आहे वॉल. ओके, तर वॉल मीन्स काय की एक प्रकारचं हे एक कंट्रोल कंपोनंट आहे. इट इज अ बेसिकली अ कंट्रोल कंपोनंट. ओके, जो काय करतोय कॉम्प्रेस्ड एअरचं काय करतोय, कॉम्प्रेस एअरला कंट्रोल करत आहे. और आपण त्याला म्हणूया की these walls are used to control and regulate. अजून एक दुसरा वर्ड काय आहे, कंट्रोल और रेग्युलेट द कॉम्प्रेस्ड एअर. कॉम्प्रेस्ड एअरला कंट्रोल आणि रेग्युलेट करण्यासाठी आपण इथे काय यूज केलं आहे, वाल्व्स यूज केले आहे. ओके, सो फर्स्ट सेंटेन्स काय, इन द न्यूमॅटिक सिस्टीम आफ्टर कॉम्प्रेसर the valves are very important element which is used for control and regulation of the compressed air. compressed air ला कसं कंट्रोल करायचं ते करण्यासाठी we are using the device known as a valves. Okay, so what is the function of the control valve? The control valve is used to start and stop the pneumatic energy. एखादा फ्लो आहे कॉम्प्रेस एअरला, तो पुढे जाऊ द्यायचा का नाही ते करण्यासाठी आपण काय यूज करणार आहोत, वी आर युझिंग द वॉल्स. म्हणजे काय, इट इज सिमिलर टू द इलेक्ट्रिकल स्विच दॅट इज स्टार्ट अँड स्टॉप. स्टार्ट झाला म्हणजे काय की वन पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे कॉम्प्रेस्ड एअरचा फ्लो हा होत आहे, बरोबर. आणि स्टॉप जर झालं तर कॉम्प्रेस्ड एअर ही वन पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे जाऊ शकणार नाही. म्हणजे काय, start and stop of pneumatic energy. Number 1. Number 2, valves are used to control the pressure. प्रेशर कंट्रोल करायचं आहे कोणाचं, ऑफ द कॉम्प्रेस्ड एअर. कॉम्प्रेस्ड एअरचं प्रेशर पण आपण कंट्रोल करू शकतो विथ द हेल्प ऑफ वॉल्व्स. ओके, सपोज आपल्याला लो प्रेशरचं हवं आहे त्यावेळेस पण आपण वॉल्व्स यूज करू शकतो, किंवा हाय प्रेशर जर हवं असेल त्यावेळेस पण आपण वाल्वचा यूज हा करू शकतो. काही काही सिस्टीमला लो प्रेशर लागतं, काही सिस्टीममध्ये हाय प्रेशर लागतं, त्यावेळेस आपण कोणाचा यूज करणार आहोत, वी आर युझिंग द वॉल्व्स. ओके, आणि शेवटचं आहे, सॉरी सेकंड लास्ट आहे, टू कंट्रोल द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द कॉम्प्रेस्ड एअर. कॉम्प्रेस्ड एअर पाठवताना त्याची डायरेक्शन पण आपण कंट्रोल केली पाहिजे, त्याचा फ्लो जो आहे तो पण आपण कंट्रोल केला पाहिजे. म्हणजे सपोज आपण जर रोटरी मोशन जर घेतलं त्याच्यामध्ये कोणत्या डायरेक्शन आहे, समजा आहे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, तर ही पण जो फ्लो आहे कॉम्प्रेस एअरचं डायरेक्शन म्हणजे तो कोणत्या डायरेक्शननी गेला पाहिजे ते कंट्रोल करण्यासाठी वी आर युझिंग द वॉल्व्स. आणि शेवटचं आहे, इट इज यूज टू कंट्रोल द फ्लो रेट ऑफ द कॉम्प्रेस्ड एअर. तर कोणत्या फ्लो रेटनी, कोणत्या रेटनी तो फ्लो व्हायला हवा ते पण चेक करण्यासाठी वी आर युझिंग द वॉल्व्स. ओके, सो हे आहे त्याचे 4 फंक्शन, लक्षात ठेवायचे सर्वांनी. ओके, सो नेक्स्ट पॉईंट इज क्लासिफिकेशन ऑफ द कंट्रोल वॉल्व्स. तर कंट्रोल वॉल्व्सचे आपण काही क्लासिफिकेशन बघणार आहोत. सो फर्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द कंट्रोल पॅरामीटर. आपण कोणता पॅरामीटर हा कंट्रोल करत आहोत, डिपेंडिंग ऑन दॅट देअर आर 4 टाइप्स ऑफ कंट्रोल वॉल्व. सपोज वी आर कंट्रोलिंग द प्रेशर, तर त्याला काय म्हणायचं, प्रेशर कंट्रोल वॉल्व. म्हणजे कधी कधी लो प्रेशर देतोय, कधी कधी हाय प्रेशर देतोय, तर ते वॉल्व कोणते आहेत, दीज आर नथिंग बट प्रेशर कंट्रोल वॉल्व्स. If we are controlling the direction of the compressed air, then these valves are called as a direction control valves. If we are controlling or regulating the flow of the compressed air, flow कसा पाहिजे, clockwise, anti clockwise, forward, backward, depending on that
these valves are categorized into flow control valves. Fourth are nothing but a check valves and non-return valves. हे आपण पुढे बघूयात. ओके. Second type of classification is depending on the method of control. म्हणजे आपण which method is using. First one is direct control and second is nothing but a pilot control. Okay, one by one we will see the different types of control valves. In the next lecture we will see the first type of control valve, that is pressure control valves. Okay, so first we have seen the function of the control valve, that is start and stop, control the pressure, control the direction of the compressed air and flow rate. Then we have seen the classification, and in next lecture we will see the pressure control valves. One by one we will see. First we will see pressure, then direction, then flow, then check and non-return valves. Okay, so that's it for the today's lecture. Make sure की तुम्ही सर्व लेक्चर बघत आहात, कन्सेप्ट समजून घेत आहात. ओके, तर याच्यामध्ये कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे की MCQs टाईपमध्ये तुम्हाला काही डायग्रॅम किंवा थेरी विचारणार नाही आहे. जस्ट वी शूड अंडरस्टँड द कन्सेप्ट, हाऊ इट वर्क्स, what is the symbol, what is the unit, what is the working principle and the application of it. Okay, so next lecture we will see the pressure control valve. Okay, this valve is used to control the pressure of the compressed air. Thank you.